राम राम. चला तर आज पाहूया आपण खरेदी केलेली ॲरोन्स कंपनीचं ॲम्प्लिफायर, जे आपण 12 इंचीसाठी खरेदी केलेलं आहे. 1962मध्ये जेव्हा ॲरोन्स कंपनी चालू झाली होती तेव्हा फक्त रेडिओ आणि स्पीकर बनवायची. त्यानंतर 2000 पासून साऊंड निर्माता म्हणून कंपनी समोर आली. ॲम्प्लिफायर अनबॉक्सिंग झालेलं आहे. ॲम्प्लिफायरचा फ्रंट लुक आणि बॅक लुक. ॲम्प्लिफायरचा मॉडेल नंबर P7000II आणि ॲम्प्लिफायरचा क्लास आहे H स्टेज 2. डम्पिंग फॅक्टर 3 > 3000 आणि टोटल पॉवर आहे 3250 वॅट. 8 ओहम्सवर 800 वॅट पर चॅनल आणि 4 ओहम्सवर 1350 वॅट पर चॅनल. आउटपुट देते 2 ओहम्सवर 1625 वॅट्स पर चॅनल. त्यानंतर ब्रिज मोडवर ॲम्प्लिफायरचा 2700 पॉवर आउटपुट आणि 4 ओहम्सवर 3200 पॉवर आउटपुट निघतो ॲम्प्लिफायरचा. ब्रिज मोड साधारणतः आपण उपयोगात घेत नाही. ॲम्प्लिफायरचं वजन साधारणतः 24.5 ते 25 किलोग्रामपर्यंत आहे. समोरील भागात फॅनच्या जाळ्या आहेत, ज्याची हवा पाठीमागून समोर हवेचा प्रेशर असतो. फॅनचा उपयोग ॲम्प्लिफायर थंड होण्यासाठी खूप चांगला होतो. समोरील भागात चालू बंद करण्याचे बटन, आवाज कमी जास्त करण्याचे स्पेशल चॅनलचे 2 बटन A आणि B. त्यामध्ये LED इंडिकेटर अतिशय व्यवस्थितप्रमाणे दिलेले आहेत. कंपनीने BIC सर्टिफिकेटचा लोगो समोरील भागात दिलेला आहे. तर आता आपण पाहू पाठीमागचे पॅनल आपल्याला कसं उपयोगात घ्यायचं आहे. बॅक पॅनलला सगळ्यात अगोदर आपल्याला क्रॉसओव्हर सेक्शन भेटत आहे. क्रॉसओव्हर सेक्शनच्या उपयोगामध्ये 2 फ्रिक्वेन्सी बटन आहेत, ज्याने आपण लावलेल्या स्पीकरची फ्रिक्वेन्सी कमी जास्त करू शकतो. त्यानंतर क्रॉसओव्हर सेटिंग, सबवूफर, लो कट, सबवूफर आणि ऑफ हे स्पीकरचे स्पेशल आवाज देण्यासाठी उपयोगात येते. त्याच्याखाली YS प्रोसेसर ऑन ऑफ स्विच आहे. त्यानंतर मोड सेक्शन स्विच त्याच्याखाली दिलेले आहे, जेणेकरून आपल्याला वायरिंग करण्यासाठी ते सोपे जाते. ज्यामध्ये स्टेरिओ, ब्रिज मोड आणि पॅरल कनेक्शन असे 3 मोड मिळतात. त्यानंतर समोर क्रॉसओव्हर सेक्शन जे आहे ते जर आपण आपल्या सिस्टममध्ये वेगळे क्रॉसओव्हर यूज करत असेल तर आपल्याला या क्रॉसओव्हरचे यूज करायचं नाही, ते बटन ऑफच ठेवायचे आहे. आणि जर एक वेगळे क्रॉसओव्हर यूज करत नसेल तर आपण डायरेक्ट मिक्सर थ्रू एका चॅनलवर बेस किंवा एका चॅनलवर टॉप असा अल्टरनेटिव्ह चालू शकतो. त्यामध्ये सध्या आपण चॅनल A वर टॉप लावलेले आहेत आणि चॅनल B वर बेस लावलेले आहेत. या दोन्हीचे आपण टेस्टिंग चेक करू. आणि A वर जर आपण बेस लावले आणि त्याचं क्रॉसओव्हर जर ऑफ ठेवलं तर ते फुल आवाजामध्ये वाजेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच ॲम्प्लिफायरवर ॲरोन्सचे 12 इंची 500 वॅटमध्ये स्पीकर चेक करून साऊंड चेक करू आपण. धन्यवाद.